तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा, अधिपती आणि ओंकार बोलत असतात. अधिपतीसोबत जे काही घडलेलं असतं त्यामुळे अक्षरा आणि ओंकार खूप काळजीत असतात. ओंकार म्हणत असतो की तरी मी त्या मुकादमाला सांगितलं होतं की गाड्या जवळच थांब, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि म्हणून हे सगळं घडलं. आणि मग तो अधिपतीला सांगतो की तू एकदा त्या मुकादमासोबत आणि त्याच्या माणसांसोबत बोल, ते त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. अक्षरासुद्धा अधिपतीला तेच सांगत असते. मात्र अधिपती म्हणत असतो की आता गणपती विसर्जन आहे, गर्दीमध्ये असं होणारच ना, आणि आपण त्यांना बोलून काही फायदा नाही. ते आपल्या मिरवणुकीसाठी आले होते ना, मग आपण त्यांना कसं बोलणार. मात्र ते ऐकून अक्षरा अधिपतीवरच चिडते. ती म्हणते की अधिपती, पण आज जर तुम्हाला काही झालं असतं तर. पण अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही काही काळजी करू नका, आता मी ठीक आहे ना. आणि मग त्यानंतर तो ओंकारला सांगतो की आता मी आणि मास्तरीनबाई घरी जातो, तू सुद्धा इकडचं सगळं आवर आणि घरी जा. त्यावर ओंकार हो म्हणतो आणि तो अक्षराला वचन देतो की वहिनी साहेब, यापुढे असं काही होणार नाही. आणि मग त्यानंतर अधिपती अक्षरा घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे रमेशच्या प्लॅनमध्ये सहभागी असणारी ती बाई तिचे पैसे मागत असते. मात्र तो माणूस तिला काही तिच्या कामाचे पैसे द्यायला तयार नसतो. तर इकडे चारुहास आणि चारुलता गणपती विसर्जनाबद्दलच बोलत असतात. मात्र चारुलताच्या मनात सतत अधिपतीचाच विचार सुरू असतो. एवढा वेळ झाला तरी तो आणि अक्षरा घरी कसे आले नाही, असं ती चारुहासला विचारत असते. तर चारुहास तिला सांगत असतो की विसर्जनाला वेळ लागतोस, तू काळजी करू नको. मात्र चारुलताला खूप काळजी वाटत असते. ती म्हणत असते की आधीच त्या ठिकाणी पाणी आहे, एवढी गर्दी आहे, अधिपतीला काही झालं तर. आणि ते ऐकून चारुहास हसतच म्हणतो की तुला काय अधिपती अजूनही 7-8 वर्षांचाच वाटतो का? अगं आता तो मोठा झालाय. मात्र चारुलता म्हणत असते की तसं नाही, पण तो घरातून बाहेर पडला ना, मला खूप काळजी वाटत असते. जेव्हा तो परत घरात सुखरूप येतो ना, तेव्हाच माझ्या जीवात जीव येतो. आणि मग ती चारुहासला म्हणते की तुम्ही अक्षराला किंवा ओंकारला कॉल करा, त्यांना विचारा की अधिपती सुखरूप आहे की नाही. आणि मग चारुहास ओंकारला कॉल करतो. ओंकार त्यांना सांगतो की अधिपती आणि अक्षरा घरी जाण्यासाठी निघाली आहेत. थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे त्यांना उशीर झाला. त्यामुळे चारुहास सर काय झालं ते विचारतात. आणि मग ओंकार त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि ते ऐकून चारुहास सरांना तर मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती घरी आलेले असतात. अधिपती अक्षराचं खूप कौतुक करत असतो. तिच्याचमुळे अधिपतीचा जीव वाचलेला असतो आणि यासाठी अधिपती मनापासून अक्षराचे आभार मानत असतो आणि म्हणत असतो की मास्तरीनबाई, आज तर तुम्ही हॅट्रिकच केली, तुम्ही 3 वेळा माझा जीव वाचवलाय. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती, ही काय रेकॉर्ड करण्यासारखी गोष्ट आहे का? मला खरंच तुमची खूप काळजी वाटते. मला असं वाटतं की तुम्ही आनंदी आणि सेफ आयुष्य जगावं. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही काळजी करूच नका, तुमच्यासारखी धाडसी बायकोसोबत असताना मला कधी काही होणार आहे का? आणि ते ऐकून अक्षरा खुश होत त्याला मिठी मारते. तर दुसरीकडे चारुहास सर घडलेला सगळा प्रकार चारुलताला सांगतात आणि त्यामुळे ती खूपच घाबरते आणि लगेच अधिपती ठीक आहे की नाही ते बघण्यासाठी त्याच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बोलत असतात. तितक्यात मग चारुहास आणि चारुलता त्या ठिकाणी येतात. चारुलता अधिपतीला विचारत असते की अधिपती, तू ठीक आहेस ना रे? हे सगळं कसं घडलं? तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का? आणि मग ती त्याला हात लावायला जाते. मात्र अधिपती मागे सरकतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम, मी ठीक आहे आणि तुम्ही माझी काळजी करू नका. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून चारुलताला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की अरे अधिपती, तू असं का बोलतोयस? आणि मी तुझी आई आहे ना, मला काळजी वाटणारच ना. मात्र अधिपती म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलंय की तुम्ही माझ्या आई नाही आहात. तुम्ही मला जन्म दिलाय हे जरी खरं असलं ना, तरी माझ्या आईसाहेब फक्त एकच आहेत आणि तुम्ही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि अधिपतीचं असं वागणं बघून अक्षरा त्याच्यावर चिडते. ती अधिपतीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अधिपती तिलाच म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही मध्ये काही बोलू नका. आणि त्यामुळे मग चारुहास सर चिडतात. ते म्हणत असतात की अधिपती, अरे जरा डोळे उघडून बघ, तुझी आई तुझ्या समोर आहे, तिच्याशी असं वागताना बोलताना तुला काही
काहीच वाटत नाही का रे? आणि मग याच गोष्टीमुळे त्यांच्यातील वाद वाढत जातो. तर दुसरीकडे चंची त्या रमेशसोबत बोलत असते. त्याचा हा देखील प्लॅन फसल्यामुळे ती त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि रागातच फोन ठेवून देते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती चंचीवर ओरडते आणि तिला हे सगळं घरात बोलू नको असं सांगते. तर दुसरीकडे चारुलता अधिपतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की सांगणारे अधिपती, त्या दिवशी तो ॲक्सिडेंट झाला त्यात माझी चूक होती का? की मी माझ्या वडिलांना भेटायला जात होते त्यात माझी चूक होती. गेली अनेक वर्ष मला काही आठवत नव्हतं, पण जेव्हा मला आठवलं तेव्हा मी सगळ्यात आधी कोल्हापूरमध्ये आले तुला भेटण्यासाठी. मला असं वाटत होतं की माझा अधिपती कुठे असेल, कसा असेल, माझ्याविना त्याचे काय हाल झाले असतील. तुझ्या ओढीने मी इथपर्यंत आले. योगायोगाने मला अक्षरा भेटली म्हणून मी या घरात आले. पण आता मला असं वाटते की मी उगाच इथे आले होते, कारण तू तर माझा स्वीकार करायलाच तयार नाही. मात्र अधिपती म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज हे सगळं बोलू नका. मात्र ते ऐकून मग चारुलता अजूनच चिडते. ती म्हणते की तू मला मॅडम का म्हणतोय? अरे मी तुझी जन्मदाती आई आहे. पण अधिपती ते काही मान्यच करत नाही. शेवटी अक्षरामध्ये पडते. मात्र चारुलता तिला सांगते की थांब अक्षरा, आता आमच्या दोघांच्यामध्ये कोणीही बोलायचं नाही. मला याला प्रश्न विचारायचे आहेत आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं अधिपतीला द्यावीच लागतील. मात्र अधिपती म्हणत असतो की हे बघा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. आणि त्यामुळे मग चारुलता त्याच्यावर अजूनच चिडते. ती म्हणते की आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मला माहिती आहे की भुवनेश्वरीने तुला सांभाळलं. तुझ्या मनावर तिच्या प्रेमाचं ओझं आहे, पण म्हणून तू मला का दूर करतोय? मी तुझ्या प्रेमासाठी इतकी वर्ष वाट बघितली ना रे. मग अजूनही माझा हा वनवास का सुरू आहे? आणि त्यावेळी चारू हा सरमध्ये पडत म्हणतात की चारू, या सगळ्यात ना खरं तर चूक माझी आहे, कारण मी त्या भुवनेश्वरीला घेऊन घरात आलो. मला असं वाटलं होतं की त्यामुळे अधिपती तुझ्या दुःखातून बाहेर पडेल, सावरेल. मात्र याच्यामुळे मला त्या बाईला याच घरात ठेवावं लागलं, तिची लायकी नसताना सुद्धा. आणि ते ऐकून मग अधिपती चिडतो आणि मग त्यानंतर चारुहास आणि अधिपती एकमेकांशी मोठमोठ्याने भांडू लागतात, एकमेकांशी वाद घालू लागतात. अक्षरा त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण उपयोग होत नाही आणि शेवटी चारुलताच मोठ्याने बास असं ओरडते. त्यामुळे ते दोघेजण गप्प बसतात. दुसरीकडे दुर्गी चंचीला सांगत असते की ही सगळी नाटकं तुझी बंद कर आणि जे काही मिळतंय ना त्यात समाधानी राहा. आज जर त्या अधिपतीला काही झालं असतं ना तर मोठी चौकशी झाली असती आणि यात तू अडकली असती. मात्र चंची काही ऐकून घ्यायला तयारच नसते, पण दुर्गी तिला सुनावते आणि तिला सक्त ताकीद देते की यापुढे तू त्या मुकादमासोबत बोलायचं नाही आणि अधिपतीला मारायचा कोणताही प्लॅन करायचा नाही. तर दुसरीकडे चारुलता अधिपतीला आणि चारुहासला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ते दोघेही तिचं काही ऐकत नाही आणि त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते आणि त्यांचं बोलणं लपून ऐकू लागते. तर अधिपती आपल्याला आई मानतच नाही या गोष्टीचा चारूला खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.